मस्त गोष्ट घडली माझ्यासोबत. ऑफिसमधून तयार होऊन लग्नाला गेलेल्याचा ब्लॉग एंड. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन एका यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहे लग्नाला. तर माझ्या ऑफिसमधला एक कलीग आहे, त्याचं आज लग्न आहे आणि आम्ही असा विचार केला की आपण ऑफिसमधूनच लग्नाला जाऊयात. म्हणजे लग्न सकाळीच दुपारीच झालं, संध्याकाळी रिसेप्शन आहे. तर आम्ही 7 वाजता ऑफिसवरून निघणार आणि आम्ही 9 वाजेपर्यंत वगैरे तिकडे विलेपार्लेला आहे त्याचं रिसेप्शन. तर आम्ही आज जाणार आहे आणि विशेष काय आहे माहिती आहे का, आम्ही कपडे ऑफिसमध्ये घेऊन आलो. मग ऑफिसमध्येच आम्ही रेडी होणार आणि ऑफिसमधूनच आम्ही लग्नाला जाणार, असा सध्याचा प्लॅन आहे. तर चला मी तुम्हाला सगळा प्रोसेस दाखवेल की आपण कसं कसं जातोय, कसं कसं लग्न होतं आहे. साऊथ इंडियन आहे तो, तमिळ होते नाही, तेलुगू आहे तो. तर त्यांचं थोडंसं रिसेप्शन पण दाखवेल तुम्हाला कसं असतं. ऑफिसमध्येच मी रेडी झाले. रेडी म्हणजे कपडे घातलेत आणि हातावरती मी बेबी क्रीम कालवून फिरते सगळीकडं. वॉशरूम खाली नाही आहे कारण सगळ्याच पोरींना रेडी व्हायचं. तर आपण आता दुसऱ्या वॉशरूमला चाललो आहे. चल रेडी होते मग तुम्हाला भेटते. मला थोडंसं काय कन्फ्युजन आहे माहिती आहे का. हे बघा, माझा हा ड्रेस आहे, त्याच्यावरती व्हाईट कलरचं डिझाईन आहे. तर मला असं वाटत होतं मोती बितीची ज्वेलरी जास्त सूट झाली असते, पण डोक्यातच नाही आलं. मी हे गोल्डन घेऊन आले कानातलं वगडी आणि नंतर मला असं वाटलं की यार वर्षात मोत्याचं छान दिसलं असतं, पण जाऊ द्या आता आले. पण तरी तुम्ही मला सांगा कसं दिसतंय. वी आर डन विथ मेकअप. लायनर थोडंसं चुकीचं लागलं आहे, पण ते मला नेहमीच चुकीचं लागतं, त्यामुळं डझंट मॅटर. आता मी लिपस्टिक लावते, मग तुम्हाला परत भेटते. मेकअप झाला आहे, मी रेडी आहे. लिपस्टिक टिकली. हेअरस्टाईलमध्ये मी नॉर्मल असा हा वाला क्लचर लावला आहे. चला मेकअप वगैरे केला आहे मी पूर्णपणे तयार आहे. पण मला असं वाटते की ज्वेलरीच माझी व्यवस्थित सूट होत नाही आहे. म्हणजे गोल्डन का फक्त माझ्या मनात आहे ते मला समजत नाही. माझ्याकडे एक फक्त मोती असे छोटे छोटे पर्ल्स आहेत जे मी आत्ता घालू शकते कानात. पण मग असं पण वाटतंय की खूपच सिम्पल होऊन जाईल. म्हणजे रिसेप्शनला चाललो असं वाटायचं नाही, खूप सिम्पल होईल. काय करू, एकदा विचारते माझ्या कलिग्सला त्या काय बोलत आहेत. त्या जर बोलल्या ओके तर ओके, नाहीतर मोती घालेल मग निघेल. फायनली बदललं कानातलं, हे घातलं. आम्ही मेट्रोला आलो आहे आणि इतकी जास्त गर्दी आहे त्याच्यामुळे आम्ही ही मेट्रो सोडून देतो. आम्ही इतकं नटवून मेट्रो स्टेशनला इतक्या गर्दीत येऊन थांबलेलो आहे. मी इकडे लग्नाला पोहोचले आणि माझ्या मागे हे जे सगळे लोक आहेत का नाही, ते सगळे साऊथ इंडियन आहेत. म्हणजे असं नाही का, असा अर्धा टिक्का वेका आयडियली साऊथ इंडियनच असणार कारण ज्यांचं लग्न आहे ते साऊथ इंडियन आहेत. पण मला थोडंसं असंही वाटतंय आणि मी तुम्हाला कानातलं बोलले ना, मी डायरेक्ट बदललंच. आपल्याला ते जमतच नव्हतं, छान वाटत नव्हतं. आता कशी दिसते सांगा. आणि तुम्हाला डेकोरेशन आणि सेट दाखवते. हे बघा, हे आहे डेकोरेशन. हे सगळं ते लोक. आता नवरा नवरीची एंट्री होणार आहे. आता एक मस्त गोष्ट घडली माझ्यासोबत. म्हणजे असं नाही का की सफल झालं माझं आजचं. खतम हो गया प्लेट काय. अच्छा वहाँ से ऐसा है क्या. ओके शिया, माझ्यासोबत खूपच वाईट झालं. मी उलट्या साईडनं आले, पण ठीक आहे चल, काय प्रॉब्लेम नाही. चला आपण प्लेट घेऊ, मी तुम्हाला दाखवते काय काय जेवायला. आमचं जेवण झालं आणि आम्हाला आईस्क्रीम भेटलं आहे जेवण झाल्यानंतर. तुमचे एक्सप्रेशन आले गाय. लग्न करून मी आता परत माघारी चालली घरी आणि मी एवढी हॅप्पी काय माहिती आहे. मला एक खूप काय कोण भेटलं, संजय अप्पन नावाचे एक यूट्यूबर आहेत, इंस्टाग्रामवर आहेत, टीचर आहेत.
मी त्यांना खूप दिवसांपासून फॉलो करते आणि इतके सुंदर व्हिडिओ टाकतात ते. आणि ते आज मला लग्नामध्ये भेटले आणि फक्त भेटले नाहीत फक्त नाही, आम्ही दोघंजण चांगलं 2-3 मिनिट गप्पा मारल्या, चांगलं बोललो आणि इतके छान इन्साईट्स दिले त्यांनी मला. इतकं मिनिंगफुल कॉन्व्हर्सेशन झालं, 2च मिनिटांचं कॉन्व्हर्सेशन पण इतकं छान. म्हणजे आणि इतके हंबल आहेत ते, इतके हे आहेत ना की नाही का, एक थोड्याशा लेवलवरती पोचल्यावरती माणसाला थोडासा ॲटिट्यूड वगैरे येतो. काहीच नाही, एकदम नॉर्मल. यार म्हटलं देवानं असं कसं कुणाला बनवलं असेल. असो, खूप सुंदर, खूप छान वाटलं. आता मी चालले घरी आणि मी त्याच्यासोबतचा फोटो पण टाकणार आहे, इथं पण टाकेल आणि मी इंस्टाग्रामला पण टाकणार आहे. तर गाईज, अशा प्रकारे आपण आपला ऑफिसमधून तयार होऊन लग्नाला गेलेल्याचा ब्लॉग एंड करतो आहे. आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा हा व्हिडिओ आणि इतका शेअर करा की संजय अप्पन सरांसोबत पोरेपर्यंत पोहोचलं पाहिजे. भेटूयात अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय. मला PMGP कॉलनीत जायचं आहे. आत्ता एका फंक्शनला गेले होते आणि तिथं मला खूप जास्त मोठे यूट्यूबर, इंस्टाग्रामर, टीचर, जे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते भेटले. आता त्यांचं नाव मी व्हिडिओच्या लास्टला सांगाल. तर इतकं ग्राउंडेड आहेत ना ते, म्हणजे मी त्यांच्यासोबत फक्त 2च मिनिट बोलले. मी 2च मिनिटात त्यांना सांगितलं की माझा पण इंस्टाग्राम, यूट्यूब चॅनल आहे आणि मी पण व्हिडिओज बनवते. तर त्यांनी मला म्हणजे इतकं व्यवस्थित छान गाईड केलं ना की वर्षा, मी खूप मोठा नाही आहे पण मला जेवढं माहिती आहे तेवढ्यात मी तुला सांगतो आणि कन्सिस्टंट राहा वगैरे, खूप चांगलं आहे, पुढं जाऊन म्हणजे त्यांनी मला इतकं छान सांगितलं यार. आणि त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे काय माहिती आहे, आमचं बोलणं झालं, आम्ही त्या फंक्शनमध्ये जेवण वगैरे केलं. ते झाल्यानंतर आम्ही येऊन थांबलेलो, मी माझ्या फ्रेंड्ससोबत वगैरे होती. ते झाल्यानंतर ते चाललेले, त्यांनी मला पाहिलं, ते थांबले, ते मला जाता बाय बोलले, त्यांनी मला ऑल द बेस्ट बोललं आणि मग ते गेले. म्हणजे एखादा माणूस ज्याचे 2 मिलियन फॉलोअर्स आहेत, ज्याचे म्हणजे 1.8 मिलियन, ज्यांचे यूट्यूबला इतके जास्त फॉलोअर्स आहेत, ती व्यक्ती आपलं नाव लक्षात ठेवून जाताना बाय बोलते. म्हणजे मला इतकं असं वाटलं की यार, एखादा माणूस किती ग्राउंडेड असू शकतं, किती म्हणजे नाही का साधं असू शकतं यार. आणि जे मला भेटलेले होते ते आहेत संजय अप्पन. मला शुअर आहे की तुम्ही त्यांचा एकतरी व्हिडिओ कधी ना कधीतरी पाहिलाच असेल. इतक्या मस्त प्रकारे ते शिकवतात, इतकं छान सांगतात की आपल्याला जर तसे शिक्षक असते तर आपण नक्कीच कुठंतरी वेगळ्याच लेवलला जाऊन पोचलो असतो. तर आजचा दिवस माझा खूप जास्त बेस्ट गेला त्यांच्या एका व्हिजिटमुळं. थँक्यू सो मच.